स्वाध्याय अकॅडमीवर जी आपली सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे, मागच्या 5-6 वर्षापासून तुम्ही बरेच विद्यार्थी ती बॅच घेतलेली असेल. ही बॅच जी आहे येणाऱ्या पुढच्या 5 परीक्षांना टार्गेट करून बनवली गेलेली आहे पूर्ण. जानेवारी 2025 ते मे 2026 पर्यंत पूर्ण कंटेंट आम्ही देणार आहे त्या बॅचमध्ये. ठीक आहे. ऑलरेडी मार्चपर्यंतचा कंटेंट बॅचमध्ये अपलोड केलेला आहे विथ नोट्स दिलेले आहे. 120 ते 25 पेजेसची पाठपोट नोट्स आहे. 120 ते 25. ठीक आहे. 120-25 म्हणजे जर तुम्ही दोन्ही साईडने धरलं तर 240 ते 250 पेजेसमध्ये एकदम सुटसुटीत पद्धतीने नोट्स दिलेले आहे. बघा नोट्सची पद्धत कशी असणार आहे बघा, अशा पद्धतीच्या नोट्स आहे. भारताचे 51वे सरन्यायाधीश, मग लगेच त्याच्या पुढे त्यांचे 52वे सरन्यायाधीश, त्यानंतर 53वे सरन्यायाधीश, म्हणजे जे सिक्वेन्सने नोट्स कव्हर केलेले आहे. एकदम सुटसुटीत व्यवस्थित डेटा दिलेला आहे, जो तुम्हाला वाचता येईल, कमी वेळेत तुम्ही रिव्हिजन करू शकाल अशा पद्धतीची बॅच आहे. पूर्ण येणाऱ्या ज्या 5 परीक्षा आहे आपल्या, गट ब ची मुख्य परीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे मे मध्ये होणारी, जूनमध्ये होणारी गट क ची मुख्य परीक्षा आहे 2025 ची, किंवा गट ब पूर्व परीक्षा जी 2026 ची होणार आहे, आणि गट क, आता गट क चा आपल्याला आराखडा कळेल का कसे असणार आहे, ज्यावेळेला कळेल का परीक्षा पद्धती गट क ची कशी असणार आहे, त्या अनुषंगाने ही बॅच बनवली गेलेली आहे. जर परीक्षा थोडी पुढे गेली गट क ची, आपण अजून डेटा ऍड करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहे. तुम्ही डेमो बघा आणि मग ठरवा. एकदम सुटसुटीत. आम्ही कधीच असा दावा करते नाही 15 पैकी 15 प्रश्न आमच्या बॅचमधून येतील, कारण आम्ही कमी कंटेंट देतो, एकदम व्यवस्थित देतो, जो परीक्षेच्या टू द पॉईंट असतो, म्हणजे परीक्षा भिमुख नोट्स का ज्याला म्हटलं जातं, त्या नोट्स त्या पद्धतीच्या नोट्स आपण देतो. ठीक आहे. त्याचे सॅम्पल्स आपण टाकलेले ऍपवर फ्रीमध्ये, डेमो लेक्चर पण फ्रीमध्ये टाकलेले. आत्ताच हे डेमो युट्यूबवर टाकतोय, एकदा बघा कशा पद्धतीची नोट्स आहे, कशा पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे. फक्त 18 तासामध्ये आपण 17 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. तुम्ही जर स्पीड वाढून बघितलं तर 10 ते 12 तासामध्ये तुम्ही हे करंट अफेअर्स संपू शकता, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण 17 महिन्याचं करंट अफेअर्स होईल. एकदा बघा, आवडलं तर नक्की बॅच घ्या. बॅचची किंमत फक्त ₹299. ठीक आहे. ऑफर सुरू आहे, लॉन्च ऑफर. काही दिवसांची प्राइस 2-3 दिवसात आम्ही प्राइस वाढवणार आहे, ती 599 होईल. 299 मध्ये आता बॅच घेऊन टाका, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांचा करंट अफेअर्स या बॅचमधून होऊन जाईल. आता आपण डेमोला सुरुवात करूया. बघा, पहिली जी न्यूज आहे ती म्हणजे काय, भारताचे 51वे सरन्यायाधीश यांच्याबद्दल आहे. आता आपण ह्या नोट्समध्ये कसं केलं, 51वे, 52वे आणि 53वे, कारण मागच्या 1.5 वर्षामध्ये 3 सरन्यायाधीशांची नेमणूक झालेली किंवा ते रिटायर झालेले, त्याबद्दलची माहिती एकाखाली एक दिलेली, म्हणजे तुमची लिंक लागेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सरन्यायाधीश जे असतात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात, त्यांची नेमणूक कोण करतं, तर नेमणूक कोण करतं हे लिहून घ्यायचं तुम्हाला, खूप महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रपती करतात. ओके. कोणत्या कलमानुसार केली जाते, 124(2) ह्या कलमानुसार केली जाते, 124(2) नुसार केली जाते. आता जे सरन्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्याचं सगळ्यात महत्वाचा जो प्रिन्सिपल असतो तो सिनियरिटी प्रिन्सिपल वापरला जातो. म्हणजे वरिष्ठ जो पण न्यायाधीश असेल त्याला, वरिष्ठ न्यायाधीशाला काय केलं जातं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया केलं जातं. ठीक आहे. म्हणजे सिनियरिटी प्रिन्सिपल वापरला जातो, आणि त्या प्रणालीला काय नाव दिलेलं आहे, कोलेजियम. आपण त्याला काय म्हणतो, कॉलेजियम प्रणाली. कॉलेजियम. ठीक आहे. कॉलेजियम प्रणाली. ही जी कॉलेजियम प्रणाली आहे यानुसार ती नेमणूक होती. पण सीजीआय मध्ये किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया मध्ये सिनियरिटी प्रिन्सिपल वापरला जातो. इतर न्यायाधीशांसाठी ही कॉलेजियम पद्धत वापरली जाते. म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये 5 न्यायाधीश असतात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि इतर 4 वरिष्ठ न्यायाधीश असतात. त्यांचा 5 जणांचा एक ग्रुप असतो, त्याला कॉलेजियम पद्धत म्हणतात, आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून ते 5 जण सल्लामसलत करून ठरवतात कोणाला न्यायाधीश घ्यायचंय, कोणाचं ट्रान्सफर करायचंय, कसं करायचंय, ते सर्व या कॉलेजियम पद्धतीनुसार चालतं. मग असे आपले 51वे सरन्यायाधीश, 52वे आणि 53वे सरन्यायाधीश आपण बघणार आहे. याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, दरवर्षी प्रश्न विचारला जातो. बघा, तुम्हाला दाखवून देतो, मागच्या वर्षी राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. खूप महत्वाचं आहे. विचारलं काय होतं बघा, त्यांचा जन्म 1960 मध्ये झाला, त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. पुढे त्यांनी जानेवारी 2005 रोजी नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता असे असे स्टेटमेंट दिले जातात. याच्या आधीचे पण जे पण आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, खूप महत्वाचं पद आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले. त्याच्यामुळं असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न पण तुम्हाला दाखवतोय. आता यांच्याविषयीची महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. बघा, आता 51वे सरन्यायाधीश कोण आहे, ही तुम्हाला ब्लँक स्पेस दिलेली असले लिहून घ्यायची. संजीव खन्ना हे आपले 51वे सरन्यायाधीश आहे. त्यांची नेमणूक बघा 11 नोव्हेंबर 2024 ला 11 नोव्हेंबर 2024 ला झाली होती.
आणि त्यांची जो कार्यकाळ जो संपला होता तो 13 मे 2025 ला संपला होता. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके. सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली होती. आपल्या राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. न्यायमूर्ती खन्ना यांना 6 महिने 1 दिवस इतका कालावधी मिळाला होता. आता बघा क्वेश्चन बघा कशावर विचारला जाऊ शकतो हे महत्वाचं आहे. जन्मावर क्वेश्चन विचारलेले बघा, स्टेटमेंट दिलेलं होतं. गवईवर क्वेश्चन जो विचारला होता तो जन्मावर क्वेश्चन होता. जन्म कधी झालेला आहे? 14 मे 1960 नवी दिल्ली. 1983 मध्ये दिल्ली बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी. महत्वाची गोष्ट, पहिली महत्वाची गोष्ट 1983 मध्ये. ठीक आहे. 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केलेले. 2006 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायाधीश होते. पुढे हे एक महत्वाचं आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. कधी झाली होती? 2019 ला. ही महत्वाची फॅक्ट आहे आपल्यासाठी. महत्वाची फॅक्ट कोणती कोणती? 1983. जन्म कधीचा आहे? 1960चा आहे. 1983 ला काय केलं होतं त्यांनी? दिल्ली बार काउन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी केली होती. 2019 ला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. महत्वाची गोष्ट, महत्वाची फॅक्ट. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समितीचे अध्यक्ष झाले होते आणि सध्या बघा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष पण आहेत. ठीक आहे. आपण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. या सर्व महत्वाच्या फॅक्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पुढे तो याच्याविषयीचा स्टॅटिक. जर स्टॅटिकवर प्रश्न आला तर तुमचा चुकायला नकोय. बघा न्यायाधीशांची नेमणूक 124(2) नुसार चालते. कलम जर विचारलं गेलं तर 124(2). राष्ट्रपती नेमणूक करतात. सरन्यायाधीश नेमणूक राष्ट्रपतींना आवश्यक वाटतील अशा सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने केली जाते. ठीक आहे. सरन्यायाधीशांची आणि इतर जे न्यायाधीश असतात त्याच्यामध्ये कॉलेजियम पद्धत वापरली जाते. सुप्रीम कोर्ट लेवलला 5 सदस्यांचा हा कॉलेजियमचा पॅनल असतो. त्याच्यामध्ये सरन्यायाधीश असतात आणि वरिष्ठ 4 सदस्य असतात. ठीक आहे. आणि जे सरन्यायाधीश जे काय म्हणतात त्यांची नियुक्ती जी असते ती सिनियरिटी प्रिन्सिपलवर चालते. म्हणजे जर आता सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो. सुप्रीम कोर्टामध्ये सपोज 50 जज आहे. ठीक आहे. 50 जज आहे, 50 न्यायाधीश आहे. त्याच्यामधला जो सर्वात सिनियर जो असेल सिनियरिटी प्रिन्सिपल वापरला जातो. सर्वात जो सिनियर असतो तो काय होतो? सरन्यायाधीश म्हणून नेमणूक त्याची किंवा नियुक्ती त्याची राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ही कन्सेप्ट. आणि इतर न्यायाधीशांसाठी हा कॉलेजियमचा जो कॉलेजियम प्रणाली आहे ती वापरली जाते. पुढे बघा अनिवार्यता. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायाधीशांची नेमणुकीच्या वेळी सरन्यायाधीशांचा सल्ला घेणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. सगळ्यात महत्वाचं सरन्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीशाची नियुक्ती जे करताय त्यांच्या व्यतिरिक्त इतर न्यायाधीशाची जर नेमणूक होणार असेल तर राष्ट्रपतींवर सीजीआयचा सल्ला घेणं बंधनकारक असते. ओके. इथं बघा आपण काही गोष्टी दिलेल्या आहेत. पुढचे सरन्यायाधीश जे आहे ते कोण आहे? न्यायमूर्ती भूषण गवई. कितवे सरन्यायाधीश? 52वे सरन्यायाधीश. कितवे सरन्यायाधीश आपले? 52वे सरन्यायाधीश. याच्या आधी 51वे बघितले आपण संजीव खन्ना. त्यांची जागा कोणी घेतली आता? भूषण गवई यांनी घेतली होती. बघा भूषण गवईची जी नेमणूक आहे ती कधी झाली? 14 मे 2025 मध्ये झाली. 52वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई. ओके. 14 मे 2025 ला त्यांची नियुक्ती झाली होती सरन्यायाधीश म्हणून. कोणी केली? द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती त्यांनी केली होती. 52वे सरन्यायाधीश शपथ दिली त्यांना. पुढे बघा ही महत्वाची फॅक्ट आहे. ही फॅक्ट तुम्हाला तिथे लिहायची. इथे येलो केलेलं ब्लँक स्पेस असेल तुमच्यासाठी. न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर ते अनुसूचित जाती समुदायाचे दुसरे न्यायाधीश ठरले. पहिले कोण होते? न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन होते. त्याच्यानंतर अनुसूचित जाती समुदायाचे दुसरे सरन्यायाधीश होणारे व्यक्ती. आयोगाला असे स्टेटमेंट खूप आवडतात. आयोग याच्यावर क्वेश्चन विचारतो म्हणून ते महत्वाचं केलेलं आहे तिथं. ओके. पुढे बघा त्यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 मध्ये संपला आणि 2025 मध्ये 23 नोव्हेंबर 2025 नंतर आपले जे 53वे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याविषयी पण आपण माहिती बघणार आहे. पुढे बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे 3रे सदस्य आहेत. याआधी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले. महत्वाची फॅक्ट ही नोट करून घ्यायची. बघा आता बघा हे सरन्यायाधीशांची काही लिस्ट दिलेली आहे आपल्याला हे बघायचं. 22 मध्ये कोण होते? उदय लळित होते. त्याच्यानंतर धनंजय चंद्रचूड. ठीक आहे. कितवे? 50वे.
धनंजय चंद्रचूड यांच्यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारला होता यांच्यावर. ओके. संजीव खन्ना कितवे? 51वे होते. आता गवई जे आहे, गवई ते कितवे? गवई 52वे आणि 53वे सूर्यकांत ते आपण पुढे बघणार. आता बघा यांच्यावर क्वेश्चन मी तुम्हाला दाखवला होता की राज्यसेवेला प्रश्न विचारला होता 2025च्या राज्यसेवेला बरं का. काय स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये सरळ सरळ ही तारीख विचारली होती की 24 नोव्हेंबर 1960 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. हे स्टेटमेंट दिलं होतं आयोगाने. बरोबर. बघा दादासाहेब गवई यांचे पुत्र होते. कोण होते दादासाहेब गवई? हे माजी राज्यपाल होते. ही महत्वाची फॅक्ट आहे. बघा 16 मार्च 1985 मध्ये बार असोसिएशन मध्ये प्रवेश केला. 1987 ते 1990 मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. नागपूर, अमरावती महापालिका व अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते. 1990 नंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून काम केलेले. ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 सहाय्यक अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम बघितलं त्यांनी. 17 जानेवारी 2000 सरकारी वकील म्हणून नियुक्ती. आयोगाने इथं फसवलेलं होतं. क्वेश्चन मध्ये इथं 2005 टाकून दिलं होतं सरकारी वकील म्हणून नियुक्ती. ठीक आहे. इथं जे विचारलेलं होतं बघा 2005 मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती, हेच स्टेटमेंट चुकीचं होतं. खाली दिलं होतं बघा 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. ते आपण कव्हर केलेलं होतं आपल्या न्यूज, म्हणजे मागचं जे करंट अफेअर्स होतं त्याच्यामध्ये हे सगळं कव्हर केलेलं होतं. तीच न्यूज येतोय मागच्या एडिशन मध्ये. आता तुमचा बरोबर आलेला असला प्रश्न त्याच्यामध्ये दिलेलं होतं बघा सगळं. 2000 मध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलं होतं. 2003 अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती. 12 नोव्हेंबर 2005 कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती. आणि मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर, विविध खंडपीठावर कार्य केलं होतं. ही महत्वाची फॅक्ट आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता, हे तुम्हाला लिहून घ्यायचंय की 24 मे 2019 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती. क्लिअर होतंय? चला पुढे जाऊ. पुढचे जे सरन्यायाधीश आहे 53वे सरन्यायाधीश ते कोण आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. VIMP करून घ्या. ठीक आहे. VIMP. ठीक आहे. सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल. 53वे सरन्यायाधीश कोण आहे? स्टेटमेंट जर एक फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला गेला तुम्हाला हे नाव लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे सरन्यायाधीश आहे आपल्या भारताचे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ त्यांनी घेतलेली. ओके. क्लिअर होतंय? आता बघा त्यांनी कोणाची जागा घेतली? भूषण रामकृष्ण गवई. 51वे कोण होते? खन्ना होते. 52वे भूषण रामकृष्ण गवई होते. आणि 53वे कोण आहे? सूर्यकांत. सूर्यकांत हे नाव महत्वाचं आहे. ठीक आहे. 53वे सरन्यायाधीश. आता त्यांचा कार्यकाळ बघा 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत ते सरन्यायाधीश म्हणून राहणार आहे. त्यांच्याबद्दल महत्वाचं काय? जन्म विचारला गेला तर महत्वाचं आहे, कारण गवईवर प्रश्न विचारला होता, जन्म विचारला होता. 10 फेब्रुवारी 1962 जन्म आहे. पेटवार गाव, हिसार जिल्हा. कुठले ते? हरियाणा राज्यातले. महत्वाचा जन्म कुठं झाला होता? हरियाणा राज्यात हिसार जिल्ह्यामध्ये. कधी? 1962 मध्ये. ते हरियाणातील मध्यवर्गीय कुटुंबातील पहिल्या पिढीचे वकील आहेत. शिक्षण बघा महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक येथून कायद्याची पदवी घेतली होती. पुढे बघा संविधानिक सेवा आणि सिव्हिल कायद्यातील विशेष तज्ञ म्हणून ओळख आहे. आता त्यांचं जे करिअर आहे त्याच्याविषयी बघा महत्वाच्या गोष्टी. हरियाणाचे ॲडव्होकेट जनरल 2000 ते 2004 पर्यंत. 23 फेब्रुवारी 2007 रोजी कांत यांची सलग 2 टर्मसाठी नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य म्हणून निवड झाली होती. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कधी झाले होते? 2018. IMP करून घ्या याला. हे असे स्टेटमेंट विचारले जातात बरं का. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कधी? 2018. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून VIMP हे 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम बघितलं होतं. नालसा बद्दल तर ऑलरेडी सांगितलेले. ठीक आहे. हे झालं सरन्यायाधीशांविषयीचं. 3 सरन्यायाधीश आपण बघितले. 51वे, 52वे आणि 53वे. 124 2 आर्टिकल लक्षात ठेवा. कोलेजियम पद्धत काय असते ते सांगितलंय मी तुम्हाला. तर पुढे जाऊ. पुढची न्यूज. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष, याच्यावर काय शक्यतो क्वेश्चन विचारला जाणार नाही, पण जर विचारला गेला तर 2 महत्वाच्या गोष्टी. कितवे राष्ट्राध्यक्ष?
47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झालेले. ओके, याआधी 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. 46वे जॉ बायडन होते आणि 47वे परत डोनाल्ड ट्रम्प नियुक्त झाले होते. ठीक आहे, रिपब्लिकन पक्षाचे हे त्यांनी शपथ घेतली बघा. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना 20 जानेवारी 2024ला शपथ दिली होती. कोणाची जागा घेतली? जॉ बायडनची जागा घेतली. दुसरा कार्यकाळ आहे त्यांचा हा. पहिला कार्यकाळ कधीचा होता? 2017 ते 21, 4 वर्षासाठी प्रेसिडेंट पद असतं अमेरिकेमध्ये. 2017 ते 21 ते प्रेसिडेंट होते. नंतर आता परत 24 पासून पुढे ते प्रेसिडेंट 4 वर्ष असणार. ठीक आहे, बघा त्यांच्याविषयी महत्वाचं. रिपब्लिकन पक्षाचे ते कमला हॅरिस त्यांच्या विरुद्ध उभ्या होत्या. तो डेमोक्रॅटचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध कोण होता? डेमोक्रॅट जो पक्ष आहे त्यांचा तो कोण? त्या कमला हॅरिस, त्यांना 226 मतं मिळाली होती आणि डोनाल्ड ट्रम्पला 312 मतं. महत्वाचं आहे कारण ना ते परीक्षेला विचारलं जाऊ शकतं म्हणून कव्हर केलेलं. पुढे बघा, आता त्यांच्याविषयी महत्वाचा फॅक्ट बघून घ्या. 71 पासून ट्रम्प कुटुंब रिअल इस्टेट व्यवसायाचे अध्यक्ष होते. ते द अप्रेंटिस ही ह्या रियालिटी शोचे होस्ट म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. 2001-2009 दरम्यान डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य. पुरस्कार बघा, पर्सन ऑफ द इयर, लय महत्वाचा, टाइम पर्सन ऑफ द इयर दोनदा मिळाला आहे त्यांना. 2016चा आणि 2024चा टाइम पर्सन ऑफ द इयर त्यांना मिळाला होता. हा गौरव त्यांचा केला होता टाइम मासिकाने. आता ही महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय आणीबाणी. आता ही राष्ट्रीय आणीबाणी न्यूजमध्ये काय, त्याचं बॅकग्राऊंड महत्वाचं आहे. सरन्यायाधीशांचं मी तुम्हाला सांगितलं होतं, नेमणुकीमुळे ते न्यूजमध्ये होते. ही राष्ट्रीय आणीबाणीला जी 1975 25 जून 1975 जो दिवस होता त्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती भारतामध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये. त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी बेसिक कव्हर केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, 25 जून 1975 हा ही जी डेट आहे, ठीक आहे, या दिवशी काय केलं होतं, आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली होती, राष्ट्रीय आणीबाणी. 25 जून 2025ला काय झालं, ह्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. ओके, आता आर्टिकल कोणतं याच्यासाठी महत्वाचं, याच्यावर जर क्वेश्चन विचारला गेला, राष्ट्रीय आणीबाणी कशाद्वारे लागू केली जाते, तर आर्टिकल 352 नुसार भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी, आपल्या घटनेतला आर्टिकल 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 50 वर्ष पूर्ण झालेले. आता बघा त्याच्याविषयी महत्वाचा फॅक्ट, एक महत्वाची फॅक्ट आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की 25 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2024ला या 25 जूनला संविधान हत्या दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात आलेलं. काय 2024 पासून काय करण्यात आलं, भारत सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. ठीक आहे, क्वेश्चन विचारला गेला 25 जून हा कोणता दिवस आहे, तर संविधान हत्या दिन म्हणून ठीक आहे घोषित केला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आता आणीबाणी विषयी बघा, थोडक्यात सांगून देतो. 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत लागू होती. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 देण्यात आलेले कारण अंतर्गत शांतता या कारणास्तव आणीबाणी लागू केली होती. तर असा क्वेश्चन विचारला गेला, ज्या वेळेला आणीबाणी लागू केली त्यावेळेला भारताचे राष्ट्रपती कोण होते, तर फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते भारताचे त्यावेळेला. आणि शिफारस कोणी केली होती, इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने शिफारस केली होती आणि घोषणा राष्ट्रपतींनी केलेली होती. नंतर ती 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती याच्यानुसार बरेच बदल करण्यात आले होते या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही डिटेलमध्ये, ह्या महत्वाच्या गोष्टी. आता पुढची महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे विभागीय परिषद. विभागीय परिषद का महत्वाची, का न्यूजमध्ये हे सांगणं गरजेचं आहे, कारण पश्चिम विभागीय परिषदेची बैठक झालेली. किती बैठक झाली होती, 27वी बैठक झाली. कुठे झाली होती, पुणे ह्या ठिकाणी ही बैठक झाली. आता ह्या विभागीय परिषद हा प्रकार काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो झोनल काउन्सिल. काय म्हणतो आपण त्याला, झोनल काउन्सिल. ओके, आता ह्या झोनल काउन्सिल स्थापन कधी झाला होता, ही याची शिफारस कोणी केली होती, तर ह्या झोनल काउन्सिलचा थोडासा इतिहास सांगतो म्हणजे तुम्हाला लिंक लागेल न्यूजची. झोनल काउन्सिल ही जी संकल्पना ही जवाहरलाल नेहरूंची संकल्पना, विभागीय परिषद त्याला म्हटलं जातं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला अंतर्गत राज्यांमध्ये आंतरराज्यीय वाद खूप होते. त्या आंतरराज्यीय वाद कमी होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी रिकमेंड केलं होतं की अशा पद्धतीचं काहीतरी असलं पाहिजे, अशी परिषद भरली पाहिजे, त्यामध्ये ते राज्य एकत्र येऊन कॉपरेशनच्या बेसिसवर त्यांचे वाद जे असतील ते सोडवतील.
हा त्याच्या मागचा बेस आहे. ठीक आहे. जे लिंग्विस्टिक बेसिसवरचे त्यावेळेसचे वाद असतील किंवा इतर पण गोष्टी ज्या असतील किंवा मग दोघांच्या फायद्यांसाठी काही गोष्टी डिस्कस करता येतील याच्यासाठी एक काय म्हणतात हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला होता झोनल काउन्सिल. या झोनल काउन्सिल बद्दल सांगतो. ही झोनल काउन्सिल जो 1956चा जो कायदा आहे त्यानुसार स्थापन करण्यात आला. कधी स्थापन करण्यात आल्या होत्या? 1957 मध्ये स्थापन करण्यात आल्या होत्या. मग 1956च्या कायद्याने हे स्थापन झालेल्या आहे म्हणजे या काय वैधानिक संस्था आहे. कोणत्या आहे? वैधानिक. हे लिहून घ्या तुम्ही. त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅट्युटरी बॉडी म्हणतो. ओके. या कायद्यानुसार स्थापन होतात त्याला स्टॅट्युटरी म्हटलं जातं, वैधानिक म्हटलं जातं. संविधानाच्या कलमानुसार जी बॉडी स्थापन होते त्याला म्हटलं जातं संविधानिक बॉडी किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आपण म्हणतो किंवा संविधानिक संस्था म्हणतो. ओके. घटनात्मक संस्था म्हणतो. जी कायद्यानुसार होते तिला स्टॅट्युटरी म्हणतो, वैधानिक म्हणतो. म्हणजे आयोगाने याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला स्टॅटिक मध्ये हेच स्टेटमेंट असतं वैधानिक आहे का कॉन्स्टिट्युशनल. बरेच मुलं कन्फ्युज होतात. ही वैधानिक आहे कारण ही कायद्यानुसार आहे. ठीक आहे. स्थापना. मग काय झालं होतं 1957ला 5 झोनल काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. पूर्ण देशात 5 झोनल काउन्सिल विभागीय परिषदा स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये उत्तर विभागीय परिषद होती, पश्चिम विभागीय परिषद होती, पूर्व विभागीय परिषद होती, एक मध्य विभागीय परिषद होती आणि दक्षिण विभागीय परिषद होती. अशा 5 विभागीय परिषदा स्थापन करण्यात आल्या होत्या आणि नंतर 1972 मध्ये एक कायदा करण्यात आला 1972 ला. त्याच्यानुसार ईशान्येचे जे राज्य आहे, नॉर्थ ईस्टचे जे स्टेट आहे त्यांच्यासाठी एक विभागीय परिषद स्थापन करण्यात आली. ओके. आता पुढे जाऊन याच्यावर एक क्वेश्चन जर स्टॅटिक मध्ये विचारला गेला तर याचे अध्यक्ष कोण असतात रे? याचे अध्यक्ष असतात गृहमंत्री असतात. कोण असतात? गृहमंत्री हे याचे अध्यक्ष असतात. मग अशा ज्या 5 आता भारतामध्ये 6 झोनल काउन्सिल आहे, 6 विभागीय परिषद आहे. त्याच्यामधली पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक झालेली मित्रांनो. कुठे झाली? पुण्याला झालेली. आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे त्या विभागीय परिषदेचा भाग म्हणून आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. क्लिअर होतंय? चला आता त्याच्याविषयी त्या न्यूज विषयी बघूया. काय झालेलं फास्ट फास्ट सांगून देतो. 22 फेब्रुवारी 2025 मध्ये ही परिषद झाली. पुणे या ठिकाणी झाली होती. पहिल्यांदाच पुण्यामध्ये होते ही. पुढे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे अध्यक्ष. मी तुम्हाला सांगितलं होतं ते गृहमंत्री असतात ते अध्यक्ष म्हणून काम करतात. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 वेळा ही बैठक झालेली होती. किती वेळा? किती वेळा झालेली होती? 8 वेळा ही बैठक झालेली होती. आणि त्याच्यामध्ये 7 वेळा मुंबई या ठिकाणी झाली होती आणि 1 वेळा कुठे झाली होती? आता 1 वेळा ही 27वी जी झाली ती कुठे झाली? पुण्याला झालेली. ही महत्वाची फॅक्ट. बघा आयोजन आंतरराज्यीय परिषद सचिवालयाद्वारे आयोजन केलं जातं. या पश्चिम विभागीय परिषदेमध्ये कोण कोण येतं? महाराष्ट्र येतं, गुजरात येतं, गोवा येतं, दादरा नगर आणि हे जे दीव दमण दादरा नगर हवेली जे केंद्रशासित प्रदेश येतो. हे 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जर क्वेश्चन विचारला गेला तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा व नगर हवेली, दमण, दीव हे लक्षात ठेवा. हे 4 म्हणजे 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश. पहिली बैठक झाली होती 1957 ला म्हैसूर या ठिकाणी पश्चिम विभागीय परिषदेची. पुढची बघा 25वी झाली दीव दमणला, दीवला झाली होती 2022 मध्ये. 26वी गांधीनगर गुजरात या ठिकाणी झाली होती आणि 27वी आपल्या महाराष्ट्रात कुठे झाली? पुणे या ठिकाणी झाली. महत्वाची फॅक्ट आहे. आता हे त्याच्याविषयीचा इतिहास आहे खाली तो मी तुम्हाला समजून सांगितला होता डिटेलमध्ये. काय झालं होतं, कोणता कायदा आला होता, काय सगळं एकदा वाचून घ्या. हे मी तुम्हाला समजून सांगितलं. इथे सगळं समजून सांगितलेलं बघा. डिटेलमध्ये सांगितलेलं हे महत्वाचं होतं. हे तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यासासाठी दिलेलं आहे. आता पुढची महत्वाची न्यूज ती म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आणि 2023 मध्ये जो कायदा आला होता किंवा नवीन कायद्यानुसार निवड होणारी हे पहिलेच व्यक्ती ज्ञानेश कुमार जे आहे ते निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे मुख्य निवडणूक आयुक्त. आणि जो कायदा आला होता आता हा कायद्याचं बॅकग्राऊंड काय एक्झॅक्टली ते सांगणं गरजेचं हे न्यूज मध्ये का होतं असं मी का म्हणतोय. हे महत्वाचं इथं हे ठरतं मित्रांनो का राष्ट्रपती यांची नेमणूक करतात. कोण करतं? राष्ट्रपती करतात. ही महत्वाची फॅक्ट आहे आपल्यासाठी. राष्ट्रपती करतात. ओके. तुमच्यासाठी आता होमवर्क आहे. कोणत्या कलमानुसार होते हे लिहून ठेवायचं. हा काही गोष्टी तुम्ही सर्च करायला शिका. आता मी सांगू शकतो या गोष्टी पण काही गोष्टी जेव्हा स्वतः सर्च करतो तर जास्त काळ लक्षात राहतात. राष्ट्रपती नेमणूक करतात. हा कायदा का करण्यात आला होता ते मी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे.
राष्ट्रपती नेमणूक करायचे, पण ते कसं व्हायचं माहिती आहे का? पूर्वी कसं चालायचं? पंतप्रधान सल्ला द्यायचे किंवा त्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते सल्ला द्यायचे आणि त्यानुसार नियुक्ती व्हायची आणि त्याच्यामध्ये खूप अस्पष्टता होती मित्रांनो. त्याच्यात अस्पष्टता जास्त असल्यामुळं काय झालं? सुप्रीम कोर्टनी सांगितलं होतं गव्हर्नमेंटला, की जोपर्यंत तुम्ही नवीन कायदा ह्या निवडणुकीसाठी आणत नाही, तोपर्यंत तुम्हाला 3 सदस्यांची एक समिती असेल, ती समिती रिकमेंड करेल. त्यानुसारच तुम्हाला आयुक्तांची नियुक्ती करावी लागेल, मुख्य निवडणूक आयुक्तांची. त्या समितीमध्ये कोण-कोण आहे? एक तर पहिले पंतप्रधान असतील, एक विरोधी पक्ष नेता असेल लोकसभेचा, विरोधी पक्ष नेता आणि तिसरी जी व्यक्ती असेल ते असतील CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ही व्यक्ती ह्या तिघांच्या सल्ल्याने, या समितीच्या सल्ल्याने त्यांची नेमणूक केली जाईल. पण मग काय झालं याच्यावर, मग ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं असतं, की नवीन कायदा येईपर्यंत ह्या तिघांद्वारे, ह्या तिघांच्या सल्ल्याने नियुक्ती केली जाईल. मग त्याच्यासाठी काय केलं गव्हर्नमेंटने? कायदा आणला. तो नियुक्तीसाठीचा एक कायदा आणला 2023 मध्ये आणि त्या कायद्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली. काय केलं त्यांनी? हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला वगळून टाकलं त्या समितीमधून. नेमणुकीच्या समितीमधून चीफ जस्टिस ऑफ इंडियाच काढून टाकले. कोण घेतलं? पंतप्रधान घेतले, विरोधी पक्ष नेता घेतला आणि पंतप्रधान एखादा कॅबिनेट पंतप्रधान सुचवतील तो कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये असेल. अशा पद्धतीचा कायदा आणि त्यांच्यानुसार नेमणूक केली जाईल. ओके. आणि अजून त्या कायद्यामध्ये एक सर्च कमिटी. सर्च कमिटी काय काम करेल? सर्च कमिटी एक त्याच्यावर खूप म्हणजे सचिव लेवलचे, सेक्रेटरी लेवलचे लोक असतील त्याच्यामध्ये. ते काय करतील? का कोणता व्यक्ती याच्यासाठी एलिजिबल आहे किंवा लायक आहे ह्या पदासाठी, त्याचा पूर्ण सर्च करतील, त्याचा स्टडी करून रिकमेंड करतील कोणाला? ह्या समितीला. ह्या समितीला ते रिकमेंड करतील काही नावं आणि त्यांना, ह्या समितीला त्याच्यातून एखादा व्यक्ती ते निवडू शकतात आयुक्त म्हणून, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, किंवा त्या सर्च समितीच्या जो त्यांनी रिकमेंडेशन दिली त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय पण घेण्याचा अधिकार यांना आहे. त्यांना तो अधिकार पण असतो, हे पण लक्षात घ्या. अशाच पद्धतीने पूर्ण बॅचमध्ये शिकवलं गेलेलं आहे. टू द पॉइंट शिकवलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तिथून तुम्हाला सुपर करंट अफेअर्स 2026 नावाची बॅच दिसेल. ती बॅच तुम्ही ₹299 परचेस करू शकता. धन्यवाद.